मित्रांनो नमस्कार. मी सचिनभाऊ कदम सांगली. रोज एक नवीन विषयामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे पाहुणा यायचा आहे. किरकोळ दोष समजू नका. पाहुणा यायचा आहे हा एक किस्सा बघा आणि महत्वाचा आहे. परवाचा एक प्रसंग सांगतो. माझ्या मित्राच्या घरी एक व्यक्ती वारली होती आणि आम्ही त्या ठिकाणी 9 वाजता रक्षा विसर्जनला निघायचा असा निरोप असल्यामुळे 9 वाजता पोहोचलो होतो. आणि 9 वाजता पोहोचल्यानंतर 9:15 झाले. विचारलं का निघत नाही, तर पाहुणा यायचा आहे. 9:30 झाले. अरे निघा, वेळ होतोय. नाही, पाहुणा यायचा आहे. शेवटी आलेल्या पाहुण्यांच्या चर्चा चालू झाली की कुठला ह्याचा पाहुणा यायचा आहे कोणास ठाऊक. आणि निष्कारण आम्ही 9:15 वाजल्यानं ताटकळत बसलोय. मित्रांनो, पटणार नाही, 9:30 वाजता जी लोक लवकर आली होती त्यातली काही लोक गाडीला किक मारून निघून गेली. ती निघून गेली. हे रक्षा विसर्जनला जायचं राहिलंच, कारण त्यांना एवढा राग आला की कुठला पाहुणा ह्याचा यायचा. एका पाहुण्यासाठी सगळ्यांनी थांबवलं होतं आणि पाहुणा यायचाय, पाहुणा यायचाय. पाहुणा तर खोटंच बोलत होता. इथंच आलोय, तिथंच आलोय, 5 मिनिटात पोचतो, 2 मिनिटात पोचतो, असा पाऊण तास गेला. शेवटी मी म्हणलं तुझा पाहुणा येत बसू दे, पाहुण्याबरोबरच घे आणि ते रक्षा विसर्जन करत जा. मी पण गाडीला किक मारलो, गेलो. कारण का, माझ्या दुसऱ्या मित्राच्या आईचे रक्षा विसर्जन होतं त्याच ठिकाणी. त्यामुळे मी परत त्या घाटावरती गेलो आणि त्यानंतर हे ग्रस्त सगळे परत आले. पाहुणा आलाच नाही. वैशिष्ट्य बघा, पाहुणा आलाच नाही. म्हण पाहुणा अजून यायचा आहे. मग हे शेवटी आले आणि जे वेळेत आले होते ते गेले. एका पाहुण्यामुळे सगळ्यांना वेठीस धरलं. तर मी सांगतो मित्रांनो, असे जे कोण पाहुणे आहेत ना, अशा पाहुण्यांची कधी वाट बघू नका. मी आज मनापासून सांगतो, हा व्हिडिओ सगळीकडे पसरवा. मी अनेक ठिकाणी प्रसंग दिले. पाहुणा यायचा आहे. पाहुणा काही वेडाय का हो? असला मूर्ख पाहुणा कोणाचा असतो हो? त्याला अक्कल नावाची चीज नाही का हो त्या पाहुण्याला? की रक्षा विसर्जन एखाद्या गावात ज्या टायमाला ठरलंय त्या टायमाला व्हायला पाहिजे. ह्याच्या गावात 10ला होतंय, मग दुसऱ्याच्या गावात काय 11ला करायचं का? तसं ज्या ज्या गावाचं टायमिंग ठरलेलं आहे, कोणाच्या गावात 7 वाजता आहे, कोणाच्या गावात 6 वाजता आहे, कोणाच्या गावात 8 वाजता आहे, कोणाच्या गावात 9 वाजता आहे, जिथल्या तिथल्या भौगोलिक परिस्थितीवर ते ठरलेलं असतंय. आणि हो पाहुणा मूर्ख एखादा सगळ्याच्या ह्याच्यामध्ये जे विघ्न आणतो, अशा पाहुण्याची कधी वाट बघू नका. पाहुणा मेलाय असं समजा. आणि मित्रांनो, रक्षा विसर्जनला वेळेत बाहेर पडा, हीच माझी विनंती आहे. आणि जर माझा मुद्दा योग्य वाटत असेल तर मित्रांनो मला कमेंटमध्ये करून सांगा की योग्य की अयोग्य. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, महत्वाची गोष्ट, की अनेक लोक मला म्हणतात की भाऊ मला सबस्क्राईब करायचं आहे, ते जमत नाही. तर मी आज सांगतो, तुमचा प्रॉब्लेम कुठं व्हायला लागलाय. माझी लिंक तुम्हाला व्हॉट्सअपला वगैरे आली तर तुम्ही डायरेक्ट ती लिंक जी इंग्लिशमध्ये असते, ब्ल्यू कलरमध्ये, त्या डायरेक्ट शब्दांच्या वरती टच करा. म्हणजे तुम्ही युट्यूबला जातात आणि युट्यूबला गेलं की खाली सबस्क्राईब येतं, त्यावर त्याला टच करा. सबस्क्राईब नंतर बेल इथे त्याला टच करा आणि ऑल या शब्दाला टच करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद मित्रांनो.